हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ। तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या किचनमध्ये स्वागत आहे। तर आपण आज बनवणार आहोत चट आणि पट होणारा आणि पोटभर असा नाश्ता। तर नाश्त्यामध्ये दाखवते मी तुम्हाला काय नवीन रेसिपी आहे। हे बघा, बारीक चिरून कांदा घेतलेला आहे मी, हा एकदम बारीक चिरला आहे खूप। आणि याच्यात एक मिरची, हिरवी मिरची कट करून टाकली आणि थोडीशी कोथिंबीर आहे। तर आपण आज बनवत आहोत अंडा ब्रेड। अंडा ब्रेड बनवणार आहोत। त्याच्यासाठी हे बघा, मी 2 अंडे फोडणार याच्यामध्ये। याला मस्त आपल्याला बारीक फेटून घ्यायचं आहे असं छान हे करून। बघा, हे अंडे फोडून घ्यायचे त्याच्यामध्ये आपल्याला। सर्वात पहिले 2 अंडे फोडून घेते मी, हे बघा। आणि अंडे फोडल्याच्या नंतर आपल्याला मस्त असे फेटून घ्यायचे। बघा बघा किती छान अंडे फेटून झाले। तर आणि अंडे फेटून झाल्याच्या नंतर हे बघा, अंडा फेटून झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये थोडीशी लाल मिरची घालायची आहे, थोडीशी हळद घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचे। आपल्याला याच्यामध्ये बाकी काही नाही, फक्त एवढंच हळद, थोडीशी लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ, आणि मग मिक्स करून घ्यायचे पुन्हा वापस आपल्याला। हळद, मीठ आणि मिरची मी याच्यामध्ये घालून घेतली होती, लाल तिखट। आता आपण हे मस्त फेटून घेऊया। आणि हे जे ब्रेड आहेत मी याचे 2 भाग केलेले, आपल्याला हे याच्यामध्ये असे मिक्स करायचे। बघा असे, हे बघा तेल गरम करायला ठेवलं होतं मी कढईमध्ये। आता आपण याच्यामध्ये जे अंडे मी फेटून घेतले होते त्याच्यामध्ये मी ब्रेड घातलेत। आता ते ब्रेड आपल्याला तेल गरम झाले, तेलात सोडायचे। हे बघा मस्त, खूप छान हेल्दी नाश्ता आहे। एकदा घरी ट्राय करून बघा, मुलं पण छान आवडीनं खातात। तुम्हाला दाखवते याच्यानंतर, हे झाल्याच्या नंतर एकदम मस्त आहे। फार वेळ पण लागत नाही आणि झटपट होणारा नाश्ता एकदम। हे बघा मस्त आता छान तळून झालेत। बघा किती छान झाले। तर बघा, हे आपण केचप सोबत पण खाऊ शकतो आणि तसेही खाऊ शकतो, कारण याच्यामध्ये मी मिरची, कांदा, कोथिंबीर सर्व घातलेलं आहे। आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरू नका। थँक्यू। हे बघा किती छान मस्त प्रकारे असे ब्रेड अंडे आता असे छान खूप सारे मी करून घेते। आणि कोणाला आवडले असे ब्रेड अंडे तर मग या खायला। हे बघा किती सुंदर झालेत, तर खूप छान आहेत। आवडले असतं तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा।